सो फायनली आम्ही पोचलेलो आहोत. एक 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 चांगल्या मुवमेंट्स, वाईट मुवमेंट येत असतात. आपल्याला फक्त पचवायचं असतं आणि पुढे जायचं असतं. पचवतो का? सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कुकूस ब्लॉग. आणि एकदम अचानक भयानक मध्ये ब्लॉग नाही आहे हा, कारण की एकदम प्लॅन करून आपली ट्रिप होत्या आणि खूप टाइम नंतर एक चांगल्या ट्रिपवरती चाललोय आम्ही मित्र लोक. व्हेरी एक्सायटेड, खूप मजा येणार आहे. आणि अजूनपर्यंत जरी तुम्हाला माहिती नाही आम्ही कुठे चाललो आहे, सो स्टे ट्यून्ड. पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल कुठे चाललोय आपण ते. आणि लेट्स सी कसं होतं आजचा प्रवास. मित्र आहेत सोबत, राज आहे, मी आहे, सनी भाऊ आहे, सौरभ आहे, इवन बसुदे आहे की नाही माहित नाही, पण आम्ही चौघ लोक आहोत. तर मग असा प्लॅन चालू आहे. बघू आता कसं कसं पुढे आपला सफर चांगला होतो आहे तो. सो लेट्स गो. सो रात्रीपासूनच तयारी करत होतो, खूप घाई झाली एंड टाइम वरती. ऍक्च्युअली मध्ये एक दिवस पहिला मला कळालं, म्हणजे काल कळालं सकाळी की आज जायचंय, निघायचंय. तो त्यामुळे थोडी घाई झाली. खूप सारं काम होतं पेंडिंग, ते मग केलं. आणि बाकी खूप सारं काम माझंच पेंडिंग होतं, तो ते आधी केलं. नंतर मग घरच्यांचं पण केलं. सगळं करता करता खूप टाइम झाला आणि माझं काम करायला मला टाइम मिळालाच नाही नेहमीप्रमाणे. बघू, आईने आता नाश्ता दिलाय. हे लोक भिवंडीवरनं निघाले, त्यांना यायला अजून 10 ते 15 मिनिटं लागतील. तोपर्यंत मी नाश्ता करून घेतो आणि आपण बॅग वगैरे घेऊन खाली होतो, रेडी राहू. जसे येतील तसं आपण भुर निघू. या मंडळी नाश्ता करायला. घावणे आणि चहा. चला, 4:40 झाले आणि या लोकांचं मला हेच आवडत नाही की मला 10 मिनटं झाली खाली येऊन आणि अजून नाही आली, आणि आता बोलतात की कलवायलात. असं नेहमी होतं माझ्यासोबत. आता काही करू नाही शकत, मित्र आहेत. आता मला कधी यायला लेट होतं म्हणून ते लवकर बोलवतात. आणि आज बरोबर नेमकं माझं काही टायमावरती झालं आणि मी खाली आलो आणि हे लोकच नाही आलेत. तर मग रात्रीचे 4:30 वाजता सुमसाम रोड पे एक अबला मुलगा थांबला आहे. तर असं करू नका मित्रांनो. मित्रांना बोलवलं की पटकन जावा घ्यायला. असं रात्रीचा इंतजार करायला लावू नका त्यांना. थँक्यू. तर मग आपला आता 100 किलोमीटर झालेत ऑलमोस्ट. आता पेन काय पाली सोडून झालं ना आपल्याला, आता महाड येईल. तर मग ऑलमोस्ट 100 किलोमीटर वगैरे झालेत आमचे. 1.5-3 तास लागले व्हायला. थोडा रस्ता खराब होता, थोडा माझं गणित गंडला, पण ठीक आहे. आता पोचू इकडनं. हार्डली चिपळूण इकडनं 150 किलोमीटर वगैरे असेल. तर मग पहिला ब्रेक घेतोय आम्ही. नाश्ता घरातून जेवण नाश्ता आणलेला. मी वगैरे काय नाही, सगळं आम्ही म्हणून आणलाय. हा फक्त फेकतोय. घावणे आणलेले, चिकन आणलंय, थंडा चिकन, घावणे आणि चटणी. बॉईज ट्रिप. आणि आतमधला परिस्थिती दाखवतो तुम्हाला, गाडी मधली दाखवू का रे? चड्ड्या नको दाखवायला, घाबराल तुम्ही. तर बस आता नाश्ता करतो आणि इकडनं आपण जाऊया आता पुढे. थोडा रेस्ट घेऊ किंवा ब्रेक घेऊ, तर तिकडे ब्लॉग चालू करतो आम्ही. बाकी सगळं एकदम वेल अँड गुड. रस्ता थोडासा खराब आहे, पण बाकी पुढचा रस्ता चांगला आहे, मला माहिती आहे. सो बघूया कसं होतंय पुढचा प्रवास. आणि IBW वाले आम्हाला दिसतात मध्ये आम्ही पण तिकडेच चाललोय, पण गाडी घेऊन चाललोय. ठीक आहे. मोस्टली पब्लिक कसं कोल्हापूर करून जाते, पण आम्ही न्यू रूट डायरेक्ट NH-60 पकडून जाणार आहे. मुंबई गोवा महामार्ग, जुना रस्ता. चलो खाऊया, नंतर ब्लॉग चालू कर. खायला भेटणार नाही मला नाही तर. सकाळपासूनचा पहिला दुकान आहे, पण चिपळूण मध्ये. ये नाही बोलणार.
घाटाच्या वरती आणि घाटाच्या खाली काही दिसतच नाही, पूर्ण धुक्याची चादर आहे. चादर चादर घेऊन झोपा. तुला झोपायचं आहे का? चिपळूण क्रॉस करते आणि चिपळूण नंतर आपल्याला समोर काय बोलतात रे याला, कॉन्वो लागलेला आहे. तर मग सोबत आपल्याला गोव्यापर्यंत आहे सिक्युरिटी Z+, पाठीमागे 5 गाड्या, समोर एक, आणि समोर सनी शेटमुळे आम्हाला एवढं चांगला प्रोटेक्शन मिळतं. थँक्यू सनी शेट. तर मग बघूया आता किती डिस्टन्स पर्यंत आपल्या सोबत असेल कॉन्वो आपली. पवार साहेब आहेत समोर बसलेलं, सनी पवार भिवंडीवाले सनी पवार. सगळा करा. तर सालाबादीप्रमाणे परत ड्रायव्हिंगमध्ये आम्ही वॉशरूम ब्रेक घ्यायला थांबलोय. हा दुसऱ्यांदा आला, याला आवडतो इकडचा वॉशरूम. चालू नको ब्लॉगमध्ये चालू नको, माझ्या ब्लॉगमध्ये चालू नको. तो उसको हेड्स आता है त्याचे माझ्या मैत्रिणी मला अंगण ब्लॉग मध्ये कसं चालते, आणि आमच्यासोबत असं का चालतो. रिअल कुठला आहे तो? हा आहे की तिकडेच आहे. सो पब्लिक नाश्ता करून झालाय सौरभचा. काय केलं, मिसळपाव घेतलेला, यांनी तिघांनी मिसळपाव खाल्ला, मी काय नाही खाल्ला, आणि मी कॉफी पियालो, फक्त कॉफी पियालो. आणि या लोकांनी काय कोकम सरबत पियालं. तर मग जास्त हेवी नाश्ता नाही, हेवी नाश्ता तर आपला सकाळी झालेला, तर मग फक्त इतकंच खाल्लं. परंपरेप्रमाणे काहीतरी आलो तर खावं लागतं. तर मी चहा प्यायलो आणि नाही कॉफी प्यायलो, आणि आता पण जाऊया थेट मालवण आचरा. आणि 10:30 वाजले तरी खूप लवकर आलं. हा तर रेकॉर्ड ब्रेकिंग टाईम आहे माझा, 10:30 वाजता पोचायचा. काय बोलतो सनी भाऊ, कसा आहे रोड चांगला आहे का? सुरुवातीला खराब नंतर चांगला. सुरुवातीला 2 तास कंटाळा लागला. थँक्यू. तीनों जगह का ले जल्दी. अरे झाडांना ह्याला काहीतरी बोलतात मालवणीमध्ये. काय रे, मालवणीमध्ये वेगळं काहीतरी बोलतात. मालवणी वनवा. हा, मालवणी वनवा असं बोलतात. किती दूर झालेला आहे, पूर्ण विंटर्समध्ये असे जाळतात, कारण की पावसामध्ये खूप रान वाढलेलं असतं ना, त्यामुळे. सो असं काहीतरी सगळ्या लोकांचं हेच काम चालू आहे. सगळीकडे ऑलमोस्ट वनवा लावलाय सगळ्यांनी. काय बोललो, कसं गणेश कृपाची लाडू कसे वाटले? मोदक लाडू नाही मोदक एक नंबर आहेत. खूप मजा येते खायला. गोड आहेत का? कसं आहे ना, नाही स्क्रिप्टेड नाही, ओजी आहे. किती 10 पैकी सनी भाऊ, 10 पैकी किती मार्क द्याल मोदकला? तुझे कोणी बोलले आवडले की नाही आवडले? हेच आन्सर आहे, तुम्ही समजून घ्या आता जे काय होतं ते. बाकी ह्याने इकडे 8 मोदक होतं, शेवटचा एक बाकी आहे भाई. डॉक्टर बोला गोड नको खाऊ. अरे डॉक्टर ने तेरा बाल दिख रहा है इधर डॉक्टर को. तर पब्लिक आता आपण चिडलेली आहे, पब्लिक थोडी चिडलेली आहे, कारण की काय झालं, ऍज युजल तुम्ही रस्ता चुकीचा सांगितला. थोडा रस्ता आमच्याकडनं भुलचूक झाली. आमच्याकडनं नाही भाई, आमच्याकडनं माझ्याकडनं. आता मी यांना बोललेलो की कणकवली आले की तिकडनं राईट आहे, पण या लोकांनी काय ऐकलंच नाही. आता काही बोलू, थोडं पुढे आलो 20 किलोमीटर. आता गल्ली गोळ्यातून असं गावाच्या रस्त्याने आम्ही चाललोय. गल्ली गोळ्या नाही, तुला आता सांगितलं असतं जरा मी, गल्ली गोळ्या. पण ठीक आहे, आता सफर में सब तो होता रहता है दोस्तों. चलता है. नहीं, हर बार होता है मेरे से, वो मान्य करता हूँ मैं, बट ठीक है, कभी चलता है. लास्ट टाइम बाईक बोलतो 70 किलोमीटर फिरवलेला एक्स्ट्रा. 70 किलोमीटर. हा, त्यांना कोल्हापूरवरनं आम्ही बेळगावात घेऊन गेलेलो डायरेक्ट, मुंबईला यायचो. आणि किती प्राऊडली सांगतोय बिनलाच्या. अरे इसमें तो मजा है.
तेरे को मिलेगा क्या ये सब देखने के लिए? ऐसा हाईवे पे मिलता था क्या? नहीं चाहिए भाई, नहीं चाहिए। हिरवळ भेटली असती का मेरे को बघायला आम एवढी? चाहिए, कोकण के आम। अरे सीजन नाही आहे यांना आंबे भाई खायचे. फिर भी हमको आम चाहिए। तुम्हाला कोकण नारळ के। देतो. नहीं, आंबेच। ठीक है, आराम से रे बाबा. क्या आराम से? चलो काय की बाजार। अभी डायरेक्ट गाव पोचतो, घरी पोचतो आणि तुम्हाला दाखवतो किती वेळ लागला घरी पोचायला. 1:30 वाजलेले आहेत. आणि जर रस्ता जर बरोबर आम्ही फॉलो करत आलो असतो तर 1:30 वाजता आम्ही आता घरी पोचलो असतो. आणि हा माझा रेकॉर्ड झाला असता सकाळी निघून 1:30 वाजता घरी. पण ठीक आहे, यही तो लाईफ आहे. चांगल्या मुवमेंट्स, वाईट मुवमेंट येत असतात. आपल्याला फक्त पचवायचं असतं आणि पुढे जायचं असतं. पचवतो का? सो आम्ही फायनली पोचलेलो आहोत. सो 1 तास झाला इकडे पोचून आणि खाऊन वगैरे एकदम पद्धतशीर आराम करण्याच्या मूडमध्ये आलेलो आहोत आम्ही. सो असं काहीतरी दिसतंय. गाडीला नीट पार्क करू नंतर आरामात. बाकी सगळे आराम करतात. आणि संध्याकाळी बीचवरती त्याचा प्रोग्राम आहे. तर बघूया कसं काय होतं. आणि उद्या माईट बी गोव्याला जाऊ आम्ही IBW अटेंड करायला. क्या जाने का है क्या? जाने का है, जाने का है. डन है गाइस. जने सेठ जिंदाबाद. गाइस डन है. जने सेठ जिंदाबाद. हम लोग जा रहे हैं कल गोवा IBW के लिए. आणि खूप सारे लोकांचे मी पोस्ट बघतोय. आम्हाला से गोव्याला जाऊ. हाँ, टिकट निकाला है हमने वनडे बस। किसी को पता ही नहीं अभी तक, पीछे बैठ के जाने वाले हो। नाही ठीक आहे, गोव्याला जाऊ उद्या आम्ही. थोडी मचवू गोवा. आपल्याला किती वाजता निघायचं आणखी काही असं सांग ना. हा तर मग आम्हाला म्हणजे आम्ही असा प्लॅन केला आहे की उद्या जेवण वगैरे निघायचा प्लॅन आहे. तर मग आरामात उठूया, आरामात सगळं करूया आणि खाऊनच जाऊ. बागोईकडे लंच करू, तिकडनं डायरेक्ट गोवा. आणि गोवा इकडनं हार्डली गावाकडनं काही 2 तासच आहे. 120 किलोमीटर्स वगैरे आहे. तर मग जास्त काही त्रास नाही आहे. एक स्टेजमध्ये पोचून जाऊ गोव्याला. तर बघू कसं काय होतं. पण आज थोडं आम्ही आचरा फिरू, तर मग ते तुम्हाला दाखवू. आणि खूप दिवसानंतर गावी आलं, खुला हवा, मजा आला. तर खूप मिस केलं मी घराला. आणि आपला पॉइंट तर बघितलंच नाही आपण. अरे मारे फिशिश आहेत. सो आता आमची हा लेफ्ट इथे ना लेफ्ट. येस लेफ्ट. तर आमची सवारी निघाली आता टुवर्ड्स आचरा बीच. तर सगळ्यांनी आचरा बीच बघितलेला, पण खूप टाइम झाला येऊन. आज यांना तर आताच आलेला, राज यांनी सनी भाऊला खूप टाइम झालेला. तर मग आता चाललो आहोत आम्ही आचरा बीच वरती. सनसेट बघू खूप दिवसानंतर. आणि बघू बस पुढचा प्लॅन आता ऑन द गो विचार करतोय अजून काय करायचं आहे. अजून काय नक्की नाही. पहिलं बीच वरती जाऊ आणि देन पुढचा कार्यक्रम डिसाईड करू. कार्यक्रम तसा नाही, आपला चिकन काय शीख बनवायचे आम्हाला, बार्बेक्यू चिकन. चला बीच वरती पोहोचून मी तुम्हाला अपडेट देतो. बाय. तर खूप टाइम नंतर आचरा बीच वरती आलेलो आहोत आपण. ये स्वर्ग है मेरे लिए. अपना होम टाउन आने की खुशी अलग ही रहता है. क्या सनसेट दिख रहा है यार, चुम्मा. आणि ओहोटी आहे आज, तर मग खूप खाली पाणी आहे. नाहीतर मग पाणी ऑलमोस्ट इथपर्यंत असतं. आता खाली आपलं लाईट हाऊस. विंटरमध्ये सनसेट आणि समुद्र अलग कॉम्बिनेशन. तर मित्रांनो मधरे संध्याकाळ झालेली आहे. सनसेट झाला आणि आपलं वॉक चालू आहे, इव्हनिंग वॉक. आता इकडे थोडं पुढे गेलो ना
की असं संगम आहे नदीचा, समुद्र आणि नदी एकत्र जुळतात, तर मग ते बघण्यासाठी यांना घेऊन चाललं. बोट खूप सारे आले आहेत तर समुद्रामध्ये. आय मीन आता फिशिंगचा चालू झाला आहे सीझन, तर मग खूप फ्रेश मच्छी तुम्हाला खायला भेटेल मालवण आणि आचऱ्यामध्ये आलात तर प्लीज जरूर विजिट करा. चांगली मच्छी खायची असेल तर आणि चांगला व्ह्यू एन्जॉय करायचा असेल तर मग आता थोडे सिनेमॅटिक शॉट काढतो आहे मी. 1 2 3. तर मित्रांनो, आपण समुद्रावरती आलेलो, तर मग आम्ही शॉपिंग केली आहे बांगड्यांची. लोक बीच वरती येतात. वाव, 100 रुपयाचे एवढे बांगडे दिले तरी कुठं जाऊन ते घरी जाऊनच दाखवतो. इतके बांगडे दिलेले आहेत, 10 ते 15 बांगडे आहेत. तर मग रात्री काय पकडला? अरे बाबा, अरे बाबा, चालते का बघ ना. नाही नाही नको, चावते. होय पाडावे. नाही हे फोडायचे बघ. होय, हे कालू आहेत, ही फोडलेली आहेत, ही अख्खी आहेत. तर मग ही आतमध्ये यांच्या मांस असतं, तर मग ते फोडल्यानंतर चांगलं देतं. अजून खायला खूप टेस्टी. सनी भाऊला पाहिजे आता. नमस्कार मंडळी, आज आमचा बेत आहे बांगड्यांचा. जसं की आम्ही समुद्रावरनं बांगडे घेऊन आलेलो, आम्हाला एक काकी मिळाली ज्यांनी हे असं साफ करून दिलेत. आपलं कोलबी बोलतं बांगडे. तर बांगडे आता अर्धे होणार आहेत आपले फ्राईड आणि अर्धे होणार आहेत आपले चुलीवरती रोस्ट. तर मग बघूया आता. सनी भाऊ आणि माझी रेसिपी आहे आणि आमचा हेल्पर आहे जनार्दन उर्फ जन्या उर्फ सौरभ पाटील, आणि राज आहे आपले काय बोलतात त्याला, सुपरवायझर आहेत सर. तर मग असं काही आहे. चिकन पण ठेवलं आहे आम्ही, चिकन आणि मच्छी दोनच आहेत, आणि भाकऱ्या खूप आहेत आमच्याकडे, भाकऱ्या पण खाणार आहोत. सो गाईज, आमचं इकडे तर प्रिपरेशन झालेलं आहे. हे आहे बांगडा सीख आणि इकडे चिकन सीख रेडी आहे, आणि इकडे आपली चूल रेडी होते बार्बेक्यू करण्यासाठी. तर आमचे सुपरवायझर राज हे शेकोटी जळवतात. थँक्यू एफर्ट्स घेतल्यामुळे. सनी भाऊ खूप मेहनत करतात. आणि हा कोण फ्राय कोण करणार आहे? धनिया जनार्दन फ्राय करणार आहे, बाकी आपण हे रोस्ट करणार आहोत. बाकी सामान थोडं कमी पडलेलं, सो एक्स्ट्रा सामान पण घेऊन आलो. आता 3-4 दिवस आहोत, तर मग इकडच्या इकडे काही एक्स्ट्रा लागायला नको. चलो पहिलं आता करूया, झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो कसं रेडी झालेलं आहे ते. सो आपला बांगडा फ्राय होतो आहे, आणि आपले शिल्पकार बांगड्याचे. कैसा होता है ना बांगड़ा फ्राई करना किसी के बस की बात नहीं है, तो मैं अच्छे से करने वाला हूँ बांगड़ा फ्राई. कुछ विशेष टिप्पणी है कि गैस कम रखना है ज़्यादा हो अभी पता नहीं है, लेकिन हम पूरा ट्राई कर रहे हैं बांगड़ा अच्छे से फ्राई हो जाएगा. रब रखा अरे रब बचा ले. क्या भाई, जाओ क्या? हाँ भाई कर लेगा ना? एकदम प्रॉपर. रुकू क्या? नाही ना, कर लेगा ना, ठीक आहे. तर मग बांगडा होतोय आपल्या इकडे फ्राय, आणि
येस ब्रो. ये बागड़े जाए. रुक ना भाई. येस राज. येस राज. हा तर मग परंपरेप्रमाणे आपल्याला थोडंसं पहिल्या लॉटमधलं चिकन किंवा मच्छी आपण देवासाठी देऊया सब मानतो आपण, तर मग साईडला ठेवून देतो. तर मग ते ठेवून देतो आधी, नंतर मग खायला चालू करतो. तसं ऑलमोस्ट आपलं सगळं रेडी होत आलेलं आहे. द बार्बिक्यू चिकन. वाव. रेडी होत आले अरे तर मित्रांनो रात्रीचे वाजले आहेत 11:30 आणि आम्ही स्टार चेसिंग करतो. स्टार गेजिंग ब्रो. स्टार चेसिंग विथ गेझिंग. तर मग इकडे आज इतकं लक चांगलं आहे ना आमचं की वरतीच ज्युपिटर दिसतोय. एकच तारा एकदम चमकतोय मस्तवाला. हा वाला ज्युपिटर आहे. तर मग प्रूफ आम्ही दाखवतो. दाखव रे. प्रूफ दाखव भाई. तर मग आमच्याकडे प्रूफ पण आहे. तर मग मोबाईलमध्ये आम्ही बघतोय. हा बघा ज्युपिटर. आणि हाच स्ट्रेट वरती दिसतो आहे आपला ज्युपिटर. आपला म्हणजे भागीदारीतला. तर मग आम्ही शोधता अजून एक नवीन मिळालं आहे आम्हाला. इकडे समोर आहे मार्स आणि ॲक्च्युअलमध्ये समोर एक लाल कलरचा तारा चमकतोय. मजा आ गया. हा बघा हा वाला. हा आहे मार्स. डिसेंबर. तर मग आम्हाला मार्स आणि ज्युपिटर हे दोघांचं दर्शन झालंय. अरे जास्तच फ्लॅश आहे. जय मार्स देवा. जय मार्स देवा. जय ज्युपिटर देवा. काय पडतो देवा. असं सगळं चांगलं दाखव आम्हाला. चलो निघूया आता आपण. उद्या परत येऊ. उद्या गोवा.